रिडेव्हलपमेंट करताना आपल्या सोसायटीनी नेमलेला जो तथाकथित प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आहे तो आपल्या हिताच्या दृष्टीने आपल्याला सल्ला मार्गदर्शन न देता बिल्डरचा एजंट म्हणून काम करतोय असं जर लक्षात आलं तर काय करावं? नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर. काल मला कोथरूड मधल्या एका सोसायटीतल्या एका सभासदांनी हा प्रश्न विचारला आणि बरोबर काय असणं अपेक्षित आहे ह्याच्याबद्दल आज खूप माहिती अवेलेबल आहे. तर ती माहिती गोळा करून इतर सभासदांना सांगावं की हा जे सांगतो आहे, जी माहिती देतोय, जे मार्गदर्शन करतोय ते चुकीचं आहे. हे 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 असं असणं आवश्यक आहे असे माहिती गोळा करून इतर सभासदांना सांगावं. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण अशा स्थितीमध्ये पर्टिक्युलर मुद्द्याकरता आपण एखाद्या कन्सल्टंटला नेमून त्याच्याकरता पैसे खर्च करून, आपल्या पदरचे पैसे खर्च करून त्याच्याकडनं योग्य भाषेत योग्य पद्धतीने जे होणं अपेक्षित आहे तर त्याच्याबद्दल त्याच्याकडनं ऑफिशियल सल्ला घ्यावा. त्याच्याकरता आपले पदरचे पैसे खर्च करावेत, कारण शेवटी आपली पण प्रॉपर्टी आहे, त्याची पण आपल्याला किंमत आहे आणि ती प्रॉपर्टी व्यवस्थित रिडेव्हलप व्हावी आणि आपला जो फ्लॅट आहे तो आपल्याला व्यवस्थित मिळावा ह्याच्याकरता आपण आपल्या पदरचे 4 पैसे खर्च करावेत असं मी त्याला सल्ला दिला. तर तुमचं काय मत आहे की आज इतकी माहिती उपलब्ध आहे, इंटरनेटवर आहे, आज आपल्या आजूबाजूच्या सोसायट्यांची रिडेव्हलपमेंट चाललेली आहे, तर त्यांच्याशी बोलून जे योग्य होणं अपेक्षित आहे ती माहिती गोळा करून इतर सभासदांना सांगण्याचे आपण कष्ट घेणं आवश्यक आहे. कारण लोक एवढा वेळ देत नाहीत, एवढा इंटरेस्ट घेत नाहीत. चेअरमन सेक्रेटरी काय करतायत तर त्याला हो हो म्हणतात आणि मोकळे होतात. पण जर तुम्ही तसे नसाल, तुम्हाला जर हे पटत नसेल, तुम्ही जर ऍक्टिव्ह असाल तर माहिती गोळा करून त्या गोष्टी इतर सभासदांच्या पर्यंत पोहोचवणं आणि त्यांना कन्व्हिन्स करणं हे आवश्यक आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, अरे आपण आपल्या पदरचे पैसे खर्च करणं आवश्यक आहे ना, शेवटी आपली प्रॉपर्टी आहे. आणि तुमच्या असं लक्षात येईल की जेव्हा तुम्ही प्रोफेशनल ऍडवाइस घ्याल आणि तो प्रोफेशनल पद्धतीने सभासदांच्या समोर मांडाल तर ज्या लोकांना आज इंटरेस्ट नाही आहे, त्यांना हा चुकीचा माणूस ज्या चुकीच्या गोष्टी सांगतोय ते पटतायत असं वाटत असेल, तेही तुमच्या बाजूला उभे राहतील.